हॅलो फ्रेंड्स, मी हर्षास किचन मॅजिकमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे उपासाचे दही वडे। सगळ्यात पहिले 1.5 कप आपण भगत घेतला आहे। कोणी वरईचे तांदूळ पण म्हणतात त्याला, म्हणजे उपासाचे तांदूळ। या वाटीने घेतले आपण माप। सगळ्यात पहिले 5 मिरे घ्यायचे, ते क्रश करून घ्यायचे कोर्सली, जास्त बारीक पावडर नाही पाहिजे आपल्याला। आणि कढई घ्यायची, गॅसवर चढवायची, त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकायचं। त्याच्यामध्ये मिरे क्रश केलेले, जिरं आणि 4-5 मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा क्रश करून घ्यायचा मिक्सरला। तो पण कढईमध्ये घालायचा, थोडं भाजून घ्यायचं 2 मिनिटं, 2 सेकंद, जास्त नाही भाजायचं। आणि त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला पाणी। आपण घेतला आहे 1.5 कप भगर, तर त्याच्यानुसार टिपटनी पाणी टाकायचं त्याच्यामध्ये। म्हणजे मी 2 ग्लास पाणी टाकले आहे। आणि त्याच्यामध्ये जी भगर आहे ती धुवून घेतली होती पहिले, आणि त्याच्यामध्ये ती किमान 10 मिनिटं शिजवून घ्यायची छान। आणि भगर शिजली तर ते झाकण काढून घ्यायचं आणि पुन्हा 2 मिनिटं त्याला गॅसवरच परतून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सोकून जाणार। आणि ते चमच्याला दाबून घ्यायचं भगर, आणि असं उलटा करून पाहायचा, पडलं का नाही पडलं ना, तसंच पाहायचं, म्हणजे भगर एकदम परफेक्ट आहे आपली। ते एका परातीत काढून घ्यायचे। आणि त्याचबरोबर आपण उकळलेले आलू सुद्धा घेतले आहे, ते पण थंड करून घ्यायचे। ते दोन्ही पूर्ण गार होऊ द्यायचे सगळ्यात पहिले। नंतर ते बटाटे घिसून घ्यायचे त्या ह्याच्यामध्ये भगरीमध्ये। त्याच्यामध्ये टाकायचं 1 चम्मच काळे मिरीचं पावडर, 1 चम्मच जिरा पूड, 2 चम्मच मीठ घालून चांगलं ते मॅश करून घ्यायचं। फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि फॉलो करायला विसरू नका। असंच आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकता। कॉन्टॅक्ट नंबर मी पुढे प्रोव्हाइड केला आहे। एकदम टेस्टी बनते हे दही वडे, एकदम मस्त बनते। याच बॅटरनी आपण दही वडे बनवतो, याच बॅटरनी मेदू वडासुद्धा बनतो आपला। आणि मी पुष्कळ असे नवीन पदार्थ उपासाचे तुम्हाला सांगणार आहे पुढे। सगळ्यात पहिले ज्या प्रकारे आपल्याला दही वडे बनवायचे आहे, ज्या आकाराचे, लहान मोठे साईज, त्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे पहिले, सगळ्यात पहिले। आणि त्याच्यामध्ये क्रॅक नसला पाहिजे, एकदम सॉफ्ट छान गोळे बनवून घ्यायचे। दही वड्याचे गोळे बनवून घ्यायचे त्या बॅटरनी। एकदम मस्त लागतं टेस्ट, तुम्हाला ओळखायला येणार नाही ही उपासाचे आहे की नॉर्मल दही वडे आहे। इतके टेस्टी बनते ना, काय सांगू तुम्हाला आता। सगळ्यात पहिले एक टीप म्हणजे तेल पहिले कडकडीत गरम पाहिजे, नाही तर थंड तेलामध्ये आपण टाकलं तर ते दही वडे फुटायचे चान्सेस राहतात। आणि 2 मिनिटच त्याला गोल्डन कलरपर्यंत तळून घ्यायचे। सगळ्यात पहिले जेव्हा आपण टाकतो ते वडे, तर हात लावायचं नाही। आता पहा, हा कलर आला ना, या कलर येईपर्यंत त्याला हातच लावायचं नाही, तर ते चिटकू शकतात आणि फुटू शकतात, कारण की ते सॉफ्ट असतात ना। तसं जास्त फ्राय करायची नाही, अशा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करायचे। अशीच आपण सर्व बॅच तळून घेणार आहे पहिले। आणि प्लीज फ्रेंड्स, नवीन असाल तर सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका चॅनलला। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले आपण एका पातेल्यात 1 ग्लास पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे अर्धा चम्मच, आणि त्याच्यामध्ये 4-5 चम्मच दही टाकलं आहे। हे दही का बरं टाकतो आपण? दही वड्यामध्ये आतमध्ये जे पाणी जाते, याच्यामध्ये दही वडे टाकणार आहे, ते वडे जे तळले होते आपण, ते याच्यामध्ये जे ॲब्सॉर्ब करते पाणी, जेव्हा आपण खातो तेव्हा चव आणखी छान इम्प्रूव्ह होते त्यामुळे दही टाकायचं त्याच्यात आवश्यक आहे। हे किमान 5 मिनिटं आपण हे मुरून घ्यायचे याच्यामध्ये, आणि थोडं दाबून एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं। एका प्लेटमध्ये ठेवायचे ते दही वडे सर्व करायसाठी। सगळ्यात पहिले थोडं पिळून ते दही वडे प्लेटमध्ये काढायचे, त्याच्यावर टाकायचं दह्यामध्ये आपण पहिलेच साखर मिक्स करून घेतली आहे, आणि ते प्लेन करून घेतलं आहे दही, छान चाळणीने गाळून प्लेन करून घेतलं आहे दही। त्याच्यात दही टाकायचं, त्याच्यावर टाकायचं काळी मिरी पावडर, जिरा पावडर, आणि थोडं तिखट टाकायचं, म्हणजे दिसायला छान वाटते। आणि हिरवी कट केलेली मिरची टाकली। एकदम टेस्टी आणि चविष्ट बनते फ्रेंड्स, तुम्ही नक्की करून पहा। आता श्रावण चालू आहे, मी श्रावणात केला आहे, आपण नवरात्रीत उपासाच्या दिवशी एकदम छान प्रकारे करून खाऊ शकतो। आणि नवीन पदार्थ होतो काहीतरी, एकदम छान होतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।